करणार काढून नाही घरीच करायचा प्लॅन आहे ना. माझ्या दोन मित्र येते फक्त करणार करू राहिली ठीक आहे. मी तुम्हाला पहिले सांगितलं ना, पेन खाना असेल तुमच्यात घरी नाही, इकडे बाहेर बाहेर करत बसा. तुम्हाला काय करायचं काय नाही तर तुमची पार्टी वाटी बाहेर करा. घरी बाहेर घरी जमणारच नाही. पेन खाना ते तुमचं पेन खाना असेल तर बाहेर सारखे सुद्धा राहत असेल तर घरी बनवून द्या तुम्ही. आजच प्लॅन भेटून राहिले मध्ये आजच पेतो. आजचा दिवसच आहे खाण्यापिण्याचा आणि तू त्याच्यात हे करतो. माझ्या कामाचे दोन मित्र येऊन राहिले, तुला समजत कसं नाही करून दे ना कधी थोडंसं करून दे ना. मी काय म्हटलं सारखे सुधे राम घरी तर करून द्या तुम्ही, नाही तर मग तुम्ही बाहेर जा तिकडं. तुमचा वाला बात बसा. ते तुमच्या मित्राले मला जाऊन सांगितलं होतं तुम्ही मित्राला सांगितलं जेवायला मला सांगितलं होतं का पहिले तिकडे सांगून देतात मग घरी आल्यावर सांगता मध्ये येऊ दे ना. त्याचे मित्र येऊन राहिले म्हणते तर कामावरचे, येऊ दे ना. दे ना थोडीशी बनवू, मी करू लागतो लगेच. क्या बहीण महाबिंद कोणत्या कैलाशीसोबत लग्न केलं काय माहिती. बहीण महाबिंद तो मुहूर्तच गलत झाला लग्नाचा मायवाला हे भेटी मध्ये. करावं चहा बहीण माझी तरी ते माझे मित्र नाही म्हणे, मग आम्ही इकडंच करतो म्हणे. मीच त्याला जबरदस्तीनं सांगितलं लेखायली. आणि हे इथं आपलं आता काय करू त्याच्या समोर मायवाला कोण नाही खाली होईन का काय सांगेन मी लेखायचं. माझी इज्जत कमी होईन. त्याला जेवण करायला सांगितलं ना घरी स्वयंपाक नाही करत म्हणते आता मी काय म्हटलं मी तुम्हाला करून देतो सगळं करून देतो तुम्ही जे म्हणा ते, पण इथं प्यायचं नाही म्हणा. आज तुम्ही आज मला दिवसभर एकही थेंब दिसलं नाही पाहिजे तुम्हाला. आता पेण्याचा दिवस आहे ना, पेऊ नको करू राहिली. पेण्याचा दिवस आहे ना, मग तुम्हाला कामाला जावं लागते. काय पेण्याचा दिवस आहे जी लिहू नाही का कानून काय म्हणजे पेण्याचा दिवस आहे करता काय गरज आहे का. कोणताही दिवस तुम्हाला पेण्याचा दिसते, एक तरी दिवस तुमचा असा आहे का नुसते पेतच राहता. तुम्हाला काही दिवस काही आहे का नाही आज पेण्याचा दिवस आहे आजच आवडीच्या दिवशी मग कधी पेतच नाही, वर्षभर पेत नाही का. बरं ठीक आहे आज पिऊ दे तुम्ही, तुम्हाला वर्षभर तुम्ही हात नाही लावायचा. कबूल आहे का सांगा म्हणजे कबूल आहे. कबूल नाही आहे मला. मी बनवून देत नाही तुम्हाला. तुम्हाला सांगतो मी पेता सांग तुम्ही घरी तुम्हाला स्वयंपाक बनवून देत नाही. तिकडे बाहेर तुम्ही काय करत बसा मला काय सांगायचं नाही इथं घरी माझ्या डोकं नका खाऊ. भजी अज्जत बाई आहे रे बापा, लयच अज्जत बाई आहे बाप्पा. लयच अज्जत बाई आहे. ऐक कसं एक गोष्ट इकडे काय म्हणता मग आता सांगा काय म्हणता तुम्ही, काय म्हणून राहिले तुम्ही. मी म्हणलं तुम्हाला करून देतो म्हणून, फक्त प्यायचं नाही म्हणलं. चहा बहीण माय बिन हे ऐकतच नाही. आपतच आणली चहा बहीण माय बिन आता अच्छा पुरायला सांगितलं मी जेवायला कसं करावं आता. चहा बहीण मागिन तर आता म्हणतातच कोणाचा फोन आला रे. हॅलो कोण बोलत आहे. अभि मी बोलत आहो जतीन ते का कोण बोलत आहे एवढं रगवलं कोण बोलतो बे ते माझा नंबर नाही का शेवटी याच्यात मोबाईल मध्ये ते आणत आधी होडी आता. नाही बे मी ना काही पाहिलंच नाही. अबे काय म्हणतो तू सांग काय म्हणतो. अबे माझ्या साईच्या वावरात पार्टी आहे. तुला सांगितलं नाही का त्यानं. मला ज्योतीने सांगितलं, ज्योतीच्या हाताने सांगितलं मध्ये. तुला नाही सांगितलं का त्यानं. या भाऊत आहे श्याम्या. अबे हो का बे शाप बहीण मावीन मला माहितच नाही. श्याम्या नाही सांगितलं बे मला अरे सांगितलं तुला ते सांगितलं. चाल म्हटलं मी चाल जाऊ ते लय यायचे गेले चाल ना जाऊ ना. बरोबर अबे पण माझे दोन मित्र आहे त्याच्यात मी घरी सांगितलं होतं जेवण पण आता ही घरची माईवाली बड बायको हे करून देत नाही म्हणते, पिऊ नका म्हणते, देत नाही म्हणते. मग आता कसं करावं त्याला घेऊ तुम्ही सोबत तिकडं. घे ना घे थोडंसं जास्त आणायला घे एक काम कर सुरतले फोन कर ना त्याला म्हणा थोडंसं जास्त घेऊन मला दे घे बरोबर ठेवतो रे मी येतो लगेच येतो बाहेर येतो तू बी ये बाहेर ये माझ्या घराकडून ये. नाव तिकडं देख ना ते होतणारी राहू दे नको दिवसांसाठी काही बनवू नको तू. मी माझ्या पाहिजे आता तिकडे बाहेर मध्ये सांगू राहिली आतापर्यंत मध्ये म्हणे करून दे माय माग लागला आणि आता लगेच होय तिकडे म्हणून राहिलं म्हणे. काय झालं रे माणसाने डोकं गिक फिरलं का काय. जास्त गिस्त झाली काय अंगात आधी होडी. मस्त घरी करून दिलं असतं हिनं छायानं कायले तो बाहेर गेला असता. हे अशी करते म्हणून तो बाहेर गेला. आता घरीच राहिला असता. आता जेवण खाऊन करून घरी झोपला असता. नाही मी नाही देत, मी असं नाही करत, मी तसं नाही करत राहते नुसती हेडच वाडस करत राहते. माझ्या पोर आले घरी केला असता मी करून नव्हते देत का. इथं पहिला खाणार लोक नाही पाहिजे माझ्या घरी मला. लाव दे तू तर कोड्डीस आहे. तुला कोणच कलर नाही लावला वाटते नाही. बबिता मस्त लपून घरात आहे. बरोबर बोलावलं तुला. अंडे घ्यायला जायचंय. अंडे घ्यायला चालू म्हटलं माझ्यासोबत सोबती तर बरोबर आली पाहिजे. लाव दे आता निर्मला बाईले लावला.
तुले लावू दे पाय दया दयाले कसं भरवलं लावू दे मला हे पाय बरं माया बिचारा पाय बरं मस्त कोटी होती तू आम्हा कशी आहे हो तू अंते किती नालायक आहे हो तू मला अंड्याच्या बहाण्यानं बाहेर बोलावलं तू ना हो सोडव मला अजूनपर्यंत कोण कलर नाही लावला मी लावूच दिलं नाही बाई तूही नको लावू मला आंघोळ पांघोळ केली आहे हो मी स्वयंपाक करायचा आहे मला अजून मग सोड बापा सोड व अंते कसं सोडीन व असं कसं सोडीन बाई तुले मला कलर लावून दिला ना आंघोळ केली घरात घुसली आणि माया हातून कोण लावून मग आता कलर तुला सोडीन का बाई मी आता मला म्हणते लावू नको कलर स्वतः दुसऱ्याला लावला आणि आता म्हणते मला लावू नको थांब बाई तू थांब लावू दे पहिले तू लावू दे अहो मी नांगुड गिंगुड केली आहे हो बिचारे अंते अहो सोडव बिचारे स्वयंपाक करायचा आहे मला पिंकीचा बाप मग बोलन ना तिकडं पोया मोया टाकायच्या आहे हो माया भाजी ठेवली एका इकडं माई सासू पाहत आहे अहो सोडवा अंते जाऊ दे मला घरी आई बाई लावल्याशिवाय तर जाऊ देत नाही मी लावू थोडसा जाऊ द्या तसे बी सोडणार आहे का त्या अंता बाई दे ना लावू थोडसा ओ दया बाई आंघोळ केली मी ना आंघोळ केली हिचं काय आहे दिवसभर मस्त खेळत राहते आता ये नवरा गेला पार्टीले इले स्वयंपाक नाही करावं लागत ना काही नाही तिकडेच सिटी मधल्याच लोकांसोबत गेला वाटते अनिल भाऊ नाही का हे आणते अमाय पाय व देल्ला लावणी ना हाय अशी बदमाश आहे बाई हे बाई नको लावू म्हणलं ना पाय फटकन लावू नाही दिलाय माझ्या तोंडाले पूर्ण लाल बापा हट लावू द्या म्हणून भरून टाकलं त्याईनं कुठं तू ना आंघोळ पाणी केल्यावर लावलं हट बाप्पा कशी वळणते तू सोडा बरं टाकू दे बरं कलर तुमच्या अंगावर टाकू दे निर्मला बाई टाकू दे एवढी बकेट माझ्या अंगावर टाकली तुम्ही आणि अजून वर तर थोडं येऊनच राहिलं माझ्या अंगावर निर्मला बाई सोडा लवकर मला टाकू द्या सोडा मला बकेट टाकू द्या लवकर लावू द्या तुम्हाला कलर लावू द्या चांगलं काढा पाणीच तर टाकतो तुमच्या याच्यावर बाई आहे मला सारं कलर न भरून टाकलं आणि मी टाकले म्हणलं तर माझा हात पकडून राहिल्या बकेट पकडून राहिल्या तुम्ही एवढं मोठं भरून टाकलं मला तुम्ही अंतीनं तुम्ही भल्यावर का काय तुम्ही कलर लावाले गंगी नाही दिसून राहिली कुठे गेली हो गंगी घराच्या बाहेर निघालीच नाही वाटते आणि हे टोपलं कोणासाठी भरून ठेवलं बापा पिवळ्या कलर ना बापा जयंतीनं भरून ठेवलं ते मग पिवळ्या कलरनं गंगीलेच टाकतो म्हणते त्याच्यात तिनं भरून ठेवला आणि मी ना दोघीनं गंगीला टाकतो म्हणते त्याच्यात गंगी काय बाहेर निघून नाही राहिली गंगी नाही येतो तिचा नवरा आहे घरी आणि तिच्या नवऱ्याला काही आवडत नाही ओढी पोडी मग त्याला लावत नाही कोणी कारण त्याला आवडतच नाही आणि तिला आवडते मागच्या वर्षी तर खेळली होती ते या वर्षी तिचा नवरा आहे तर ती आलीच नाही घराच्या बाहेर आणि चंदी नाही दिसून राहिली चंदी कुठं आहे तर काय माहित का दिसलीच नाही चंदी एक काम करा बकेटा राहू देऊ आपण खाली आणि गंग आपल्या अंतीले धरू याच्यात टाकून देऊ तिनं दुसऱ्यासाठी केलं ना आपण तिलेच टाकू तसं करता का आपल्याला शिवा देन पण ते चला मग पकडा तिकडून तेव्हा बकेट गाली धरा तिकडून तिले धरा थांबा बकेटा ठेवून दे इथं निर्मला बाई तुले पकडलं कौसुबाई ना निर्मला बाई ना टाकू बाई त्यावाल्या टोपल्यात टाकीलेस लय धाव कलर लावते निसती वाली याले त्याले मला बिचारे आंघोळ केली सारा पाय पाय न कलर लावला बिचारे बरवलं मला सगळं इन पाय टाकीले टाक माय सोडा हो बिचारे वा सोडा डाव करतो का हो मायवाला डाव करतो का हो बिचारे नका टाकू थंडी लागन हो मला बिचारे सोडवा निर्मला बाई तू भरली कलर लावून राहिली तर टाका कोसबाईले टाका बोंबलू दे असं दिले बोंबलू दे टाका घेऊ आता गंगीसाठी इने टोपला आणायला लावलं मला इले दिलं टाकून आपण
राहिली हा? खोटारडे तुले बंद्या गावात पाहिलं मी कुठं गेली म्हणून हा आणि तू इकडून कुठून येऊन राहिली हो ह्या येटायतून इकडं काय गेलती हो तू हा? तिकडे माझी मैत्रीण राहते त्या येटात मग तिला गेलतो तिच्या घरी कलर लावाले म्हणून होय. आणि बापा रे भरली तर लायच अरे बापा मस्त खेळली तू तर होडी आ हो आ मायवाला तुला वाटही नाही पाहिली मध्ये मी म्हटलं पहिले तुले कलर लावीन म्हटलं आणि मी लगेच कोणाला लावून नाही दिलं तू या पहिले आणि तू तिकडून भरून नाही आली हे प्रेम आहे का तुझ्यावाला मायावर झालं आलं त्याचं मला प्रेमावर सर्व काही हा पहिले कलर लावून कोण नाही दिला मध्ये हा असं असते का? आता माझी मैत्रीण घरी आली होती चाल म्हणे तिकडे लावायला जाऊ गेली तिच्यासोबत काही पण तू आपला लाव आता लाव हातात कलर लय मोठा आणला तू ना हा? आणि हे तुझ्या भांगात कोण कुंकू भरलं व हा शितले हे भांगात कोण कुंकू भरलं तुझ्या आल्या कुंकू हे करते काही पण अरे कलर होय ना तो लावला असं ना आता पूर्ण भरलेलीच आहे मी आता घरी जाऊन आंघोळच करतो तूही लावून घे. नाही लावत तूही लावून घेतो हे कुंकू सारखं भरल्यासारखं दिसते ती भांगात कोण भरलं तर पोट्टन लावलं का कोणत्या तुले कलर गिल्लर हे कुंकू इथं डायरेक्ट भांगातच भरून दिलं नाही ना रे कसं रे तू रे आ हो रे रोशन अरे कलर होय तो मैत्रीण लावला एकमेकीले मी कमी भरली लागेल माझ्या मैत्रीण तर सगळे लय भरून आहे घरी गेले आता आंघोळ करायला असं मैत्रीनं लावला का बरं बरं भांगात कुंकू म्हणते भांगात कुंकू काही बोलते आपलं पिझ्झा खाली पाहिजे बरं तू अगो नको बोलत जाऊ लाव दे आता तुला कलर आणि मग मी आंघोळ करायला जातो लय थंडी लागू राहिली पहिलेच वरली झाली मी येऊ का आंघोळ करायला हाय काय बोलतो रे तू रोशन हा आंघोळ करायला येऊ का म्हणते लाज नाही वाटत रे तुला थोडीशी कोणी ऐकून घे ना अहो भैया रे तूच गलत समजून राहिली मी म्हटलं मी आंघोळ करायचं आहे तर मी जातो बा आंघोळ करायला म्हणून म्हटलं मी येतो बा आंघोळ करायला तूच गलत काही समजतो तू मी आठवणाची आताची सोडून राहिली मी तुझ्याला मला अर्थ समजत नाही शायन्या वानाच्या शिकून राहिला मला बरोबर आहे रे तू लगेच चाट मारतो तू घे बरं लवकर चल मला लावू दे तुले कोणी पाहिजे घे ना आपल्याला इकडून पहिलेच तर माई तिकडे गेली लावाले हिच्या घरी आपल्या गंगा काकूच्या घरी तो तिच्याच घरी गेली हो गंगा काकूच्या घरी लावू दे मग मला कॉलर आता बरं झालं बे रोशन तू आला तर यावेळेस बरं झालं मग नाही तर काय बे मग माझी सासू कशी चिडली होती रोशनी चिडली होती मागच्या वेळेस मग त्याला बोलावलं नाही होतं लक्षातच नाही राहिलं का माया मागच्या वेळेस यावेळेस पहिले म्हटलं तू ये सगळं लगेच त्यानंच अरेंजमेंट केली रोट्या गिट्या मांडे सगळे त्यानंच बोलावली बाहेरून विकत मग कोणी करून द्यायला तयार नव्हतं मग विकत आणले ना मांडे गिंडे भाजी गिजी दोघं मिळून बनवली आम्ही मग भात भाजी आधी पण माझ्या जवळ त्या भाऊ कुठे गेला बी येतो म्हणून राहिले लय वेळेचे फोन केला येऊनच नाही राहिले त्याच्यासाठी थांबलो रे का आंघोळ पांघोळ गेलो मी आणि आलो सारा कलरना बघून होतो तो आता याच्या साईडला काही भूक लागली ना मला सकाळपासून खाल्लं नाही ना मी काही का बहीण माबी तर भूक लागली ना दे का बोला ना लवकर लाव ना फोन त्याले त्या भावाले किंवाले लावतो थांब रिंग तर चालली मी हॅलो दादा कुठं आहे का तू कुठं आहे तू वाट पाहून राहिलो ना आम्हाला भूक लागली ना आणि सूरजच्या जवळ आहे ना सोबत ते जतीन भाऊ अबे जतीन सोबत आहे तिकडे थांबलो मी येऊन राहिलो मला सूरजची गाडी पाहिजे थोडीशी ते माझे मित्र येऊन राहिले का नाही तर त्याच्यासाठी त्याला रस्ता माहित नाही तर गाडी घेऊन जातो सूरजची बरं ठीक आहे ये अबे दादा येऊन राहिला हा इथंच आहे जवळ दादा येऊनच राहिला असं ना आता तो गाडी पाहिजे म्हणेल का तुझी वाली गाडी आता इथं पोहोचला म्हणतात मग गाडी पाहिजे अरे ते माझे मित्र येऊन राहिले तर त्याला रस्ता माहित नाही बरोबर तर म्हणून नाही का मी गाडी घेऊन जातो म्हटलं जतीन मी आणि त्याला घेऊन येतो ते सोबत 4 जण कसे बसून गा दादा घनश्याम दादा 4 जण कसे बसून गाडीवर त्याच्याजवळ गाडी आहे ना बे का 4 जण आणणार आहे का त्या गाडीवर ती गाडी चांगली ठेवतो का काय गाडीसाठी करतो मी तू एकदम दे चाबी आणतो गाडी त्याच्याजवळ गाडी आहे ना 2 व्हीलर मारले ते एवढे दूर काय पैदल मारले का ते दे हो देतो चहा बहीण मागीन घेऊ घनश्याम दादा दिवस केस आहे बाई गेलेलीच केस आहे माहित नाही ते चहा वहिनीच कशी काय सांभाळते या दादा देतो दादा कांदे संपले कांदे घेऊन येतो खाले कांदे लागत ना कांदो बरोबर अजून काही पाहिजे का निंबू नाही निंबू आहे तर निंबूचं झाडच आहे इथं ते चाबी दिली तिथं झाडाला अटकून आहे देवर ते चाबी तुम्हा सगळ्यांना माझ्याकडून हॅपी होती सगळ्यांना हॅपी होती माझ्याकडून आणि चॅनलला सबस्क्राईब लाईक आणि शेअर करत चला लवकरात लवकर आपले सबस्क्राईब पूर्ण झाले पाहिजे 1000 तर लवकरात लवकर सबस्क्राईब करत चला आणि सुखी राहा ना मस्त कलर गिलर खेळा काल तर मस्त बार उडलाच असं आता मटणाचा सुखी राहा खाओ पिओ खुश राहो चला मग आमची पार्टी तर चालू आहे तुमची तर झाली असं कार नाही आणि चला मग उद्या भेटू